आज आषाढी एकादशी. खरं तर आपल्या माध्यमातून मी सर्वांनाच आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या या भूमीची, संतांची, साधू संतांची भूमी ओळखली जाते आणि वारी म्हटलं आणि आषाढी एकादशी म्हटलं ते आपल्या आयुष्यातलं एक सुवर्ण क्षण त्यानिमित्ताने तो घेत असतो. पंढरपूराच्या आणि रखुमाईच्या दर्शनासाठी सगळेच आसुसलेले असताना आज खरं तर मला आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन या शुभदिनी प्राप्त झालं हे मी माझं भाग्य समजते. त्या निमित्ताने तिच्या चरणी प्रार्थना करत असताना सगळ्यांच्या सुखसमृद्धीसाठी मी प्रार्थना केली आणि जे जे आत्तापर्यंत त्या ठिकाणी दिलं त्याबद्दल तिचे ऋण व्यक्त केले आणि पंढरी रायाच्या चरणी इतकीच प्रार्थना करते की सगळ्यांना निरोगी आयुष्य मिळावं आणि सुखसमृद्धी आपल्या राज्यामध्ये, आपल्या भूमीमध्ये नांदावी. काही राज्यामध्ये जसं दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन झालं तसं राज्यामध्ये सुद्धा युवक हे आंदोलन करत आहेत. काही महिलांवर दिल्लीप्रमाणे काही घटना मुंबईमध्ये काल घडली, त्या संदर्भात तुम्ही तुमच्या विभागाचे मंत्री म्हणून काय सांगा? नाही, खरं तर तो पोलीस विभागाचा विषय आहे, पण एखाद्या महिलेसोबत अशा पद्धतीनं जर निषेधार्थ घटना झाली असेल तर त्याची मी निंदाच करीन. संबंधित जे पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ती त्या विभागाकडून, शासनाकडून केली जाईल. पण आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली, पण पुणे असेल, मुंबई असेल, हा एक अपवाद जो निंदनीयच आहे. मी अजिबातही त्याचं समर्थन करणार नाही. कारण एक महिला आंदोलन करायला आलेली आहे आणि आंदोलन करायला आलेली असताना तिच्यासोबत असं निंदनीय घटना होणं हे अभिप्रेत नाही आणि ते निषेधार्हच आहे. पण पुणे असेल, इतर काही भागांमध्ये जिथे जिथे निदर्शन झाली तिथं पोलीस विभागाने तितकंच सहकार्यसुद्धा या आंदोलकांना केलेलं आहे. याचा अर्थ असा की पोलीस विभागसुद्धा वेगवेगळ्या याच्यातून आंदोलन असेल, काही जिथं मोर्चे काढण्यात आले किंवा काय, तिथं स्थानिक प्रशासन म्हणून, पोलीस प्रशासन म्हणून सुद्धा अधिकाधिक सहकार्य करण्याची त्यांची भूमिका राहिलेली आहे. एक ठराविक अधिकारी ज्यांच्याकडनं हा निंदनीय प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे आपण संपूर्ण पोलीस विभागाला त्या ठिकाणी दोषी धरू शकत नाही आणि आंदोलकांनी ज्या ज्या काही मागण्या त्यांच्या केलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार तर योग्य ती पावलं उचलतच आहे आणि चर्चा हा त्याच्यातला सर्वात सकारात्मक मार्ग असतो आणि ती अवलंबून आपण अधिकाधिक आपली जी शैक्षणिक व्यवस्था आहे किंवा नीटच्या संदर्भातला जो मूलभूत ज्याच्यासाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात चर्चा करून ते आणखीन सुस्थितीत आणि आणखीन सुधारवण्याचा पुढच्या पिढीसाठीचा प्रयत्न हा आपण एकत्रितपणाने त्या ठिकाणी केला पाहिजे, असंच माझं त्या बाबतीतलं मत आहे.